अशुभ व्यक्तीची सावली. एके दिवशी बादशहाला रात्री अचानक खूप तहान लागली आणि झोपेतून ते जागे झाले. त्यांनी सेवकाला बोलावले, पण त्यावेळेला नेमकं तेथे कोणीही नव्हतं. तिथे एक कचरा साफ करणारा सेवक सफाई करत होता. त्याने तो आवाज ऐकला आणि कुणीच सेवक नाहीये हे लक्षात येताच तो स्वतः बादशाला पाणी द्यायला घेऊन गेला. बादशाह अकबर थोडे चमकले, पण त्यांना खूपच तहान लागलेली होती, त्यामुळे ते पाणी प्यायले. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा बादशाह अकबर दरबारात लोकांच्या समस्या सोडवत होते, तेव्हा अचानक त्यांच्या पोटात खूप दुखू लागले. वैद्याने औषध पाणी केले, पण काहीच फरक पडला नाही. तेव्हा राजज्योतिषी बादशाला भेटायला आले आणि म्हणाले, बादशाह, तुमच्यावर कुणीतरी अशुभ माणसाची सावली पडली आहे. तेव्हा अकबराच्या लक्षात आलं की रात्री त्यांनी एका कचरा साफ करणाऱ्या सेवकाच्या हातून पाणी प्यायले होते आणि हीच ती अशुभ व्यक्ती असे मानून त्या सेवकाला फाशीची शिक्षा देण्याचा आदेश बादशाने दिला आणि त्याला तुरुंगात डांबले. दुसऱ्या दिवशी जेव्हा बिरबलाला याबाबत कळाले, तेव्हा त्या सेवकाला तो भेटला आणि त्याची हकीकत जाणून बिरबल त्या सेवकाला म्हणाला, तू अजिबात चिंता करू नकोस. तुझ्यावर अन्याय झाला आहे आणि मी तुला यातून नक्की सोडवेल. दुसऱ्या दिवशी बिरबल बादशाच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेले असता ते बादशाला म्हणाले, बादशाह, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही पूर्णपणे बरे व्हाल. तेव्हा बादशाह बिरबलाला बोलले, माझ्यावर एका अशुभ व्यक्तीची सावली पडली आहे आणि त्याच्या हातून मी पाणी प्यायलो होतो, म्हणून मी त्याला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली आहे. पण बिरबल थोडा विचार करून बादशाला म्हणाला, महाराज, मी जर त्या सेवकापेक्षा सुद्धा अशुभ व्यक्ती तुमच्या समोर उभी केली तर तुम्ही त्या सेवकाला सोडाल का? बादशाने होकारार्थी मान डोलावली. बिरबल बोलला, सगळ्यात अशुभ व्यक्ती तर तुम्ही स्वतः आहात महाराज. हे ऐकताच अकबर चिडून म्हणाला, तुझी हिंमत कशी झाली मला अशुभ म्हणायची? बिरबल बोलला, महाराज, तुम्ही त्या व्यक्तीचा चेहरा पाहिला, त्याच्या हातून तुम्ही पाणी प्यायला, तर तुमच्या पोटात दुखू लागलं. पण त्या व्यक्तीने तुमचा चेहरा पाहिला आणि त्याला तर मृत्यूदंडाची शिक्षा मिळाली. म्हणजे याचाच अर्थ काय? सर्वात अशुभ व्यक्ती तर तुम्ही आहात. अकबराला आपली चूक लक्षात आली व ती सुधारण्याकरता त्यांनी तात्काळ त्या सेवकाला कैद्यातून सोडवण्याचे आदेश दिले. जर तुम्हाला माझ्या स्टोरीज आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार.